नाही आले तर ते मुंबईला येतील ना. हो हो हो. सहकार परिषदेमध्ये येतील ते, कारण सहकार मंत्री जे आहेत ते राष्ट्रवादीकडेच आहेत, ते येतील. आणखीनही काही नेते मंडळी येतील, अनेक सहकारातले सगळ्याच ठिकाणी सगळे लोक जाणार ना. आणि मी सुद्धा जातो आहे हे ते शिवाजीराव डोळे यांच्या आमंत्रणावरून जातो. आपली काही वैयक्तिक भेटीसाठी काही आपण वेळ मागितली किंवा नाही, त्यांचं माझं काही भाष्य नाही. आणि झालं तरी मी काही तुम्हाला काही सांगणार मी स्पष्ट सांगितलेलं बरं नाही. बाकी तुमच्या काही सजेशन्स आहेत का? तर अनेक वेळा तुमचे जे आहे हे सजेस्टिव्ह न्यूज असतात, म्हणून म्हटलं की ते सजेशन नाहीत का तुमच्या. मध्यंतरी आपण दिल्लीला जावं असं देखील पक्षाकडनं तुम्हाला आग्रह धरण्यात आलेला होता खासदारकीसाठी. त्या संदर्भात काही याआधी आपलं काही बोलणं झालंय का किंवा आज काही अपेक्षा? त्याच वेळेला मी त्यांना सांगितलेलं आहे की येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेनं अतिशय अटीतटीच्या लढाईमध्ये फार विरोधी परिस्थिती असताना सुद्धा तरी सुद्धा 30,000 मताचं मताधिक्य देऊन मला त्यांनी निवडून दिलेलं आहे. याच्यामध्ये काही लोक जे आले शेवटच्या 1-2 दिवसामध्ये, त्याच्यामुळे गावागावामध्ये सुद्धा पार्ट्या तयार झाल्या, फळ्या तयार झाल्या, वादविवाद झाले. आता अशा परिस्थितीमध्ये मी या सगळ्यांना सोडून दिल्ली काय कुठे जाऊ शकत नाही, इच्छित नाही, ते योग्य होणार नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की मला ताबडतोब असं काही पाऊल उचलता येणार नाही. आणि तुम्हीच सांगितलं होतं की तुमची राज्यामध्ये गरज आहे म्हणून तुम्ही उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेला राज्यसभेवर आता जाऊ नका तुम्ही. आणि त्यावेळेला त्याने ते सुनेत्राताई पवार आणि नितीन पाटील यांना पाठवलं. त्यावेळेला मी सांगितलं होतं दोन्ही वेळा माझी जाण्याची इच्छा आहे. त्यावेळेला सांगितलं त्याने की तुमच्या राज्यात गरज आहे आणि तुम्ही लढलात तर पक्षाला थोडं आणखी बळकटी येईल, फायदा होईल. त्याप्रमाणे लढलो. तेवढंच पण मला आमच्या ह्या जनतेने दिलं. आणि ऐन वेळेला आता जर तुम्ही कोणी सांगत असाल की आता परत इथे राजीनामा द्या तिकडे जा, तर ते मला शक्य होणार नाही हे मी त्यांना सांगितलेलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संपूर्ण साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे.